माम हाय कर हाय तो कर बच्ची साले. हाय गाईज, स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये. तर आजचा ब्लॉग जरा खास आहे. आज आम्ही चाललोय वॉफल खायला चाललोय. आम्ही वॉफल खायला अचानक भयानक जरा ब्लॉग बनतोय. थंडी आम्ही चाललोय ट्रिप्सी. तुम्ही बघू शकता थंडी एवढी आहे की आम्ही ट्रिप्सी चाललोय. एकमेकांचा सहारा घेतोय जरा गरमीचा. आमचे दोन माणसं पुढे गेलेत. आम्ही आता तिघं चाललोय. जाम दिवसानंतर बसलोय. आम्हाला जागाच होत नाही या स्कूटीवरती. या स्कूटर आम्ही तिघं फिरायचो. आता या स्कूटर आम्हाला जागा होत नाही. चौघं फिरायचो. बस दिसली की लांब पळायचा. अजिबात बसच्या जवळ जायचं. ज्ञानभाई नाही होणार. आम्ही तुला हॉस्पिटलला घेऊन जाऊ लगेच. आम्ही तुला ज्ञानभाईला पण हॉस्पिटलला नेलेलं त्याला घेतलं नाही ना. पण आम्ही तुझ्यासाठी मुताला थांबणारच नाही. एकटा गेलेला. तेच आम्ही थांबवणारच नाही तुला मुतण्यासाठी. ज्ञान भाई बनणारच नाही. इथेच माझ्यासोबत ज्ञानभाईवाला सीन झालेला जॉनी सोबत. तूच पण होती. तू जॉनीला पाडवला. तुला कन्फ्युज केला बिचारायला. मी नाही कन्फ्युज केला त्याला. तो आरामी त्याला रस्ता चालवला येत नाही. त्याची अनब्रेकेबल पप्पांच्या काळातली बाईक त्याची पडली आणि तुटली. अनब्रेकेबल गाडी एवढं जपली त्या पप्पांनी आणि आगला. झाडाला पण पाडलं बिचारायला. सर्वांना पाड झाला हा प्रज्वल. आता सध्या लई थंडी आहे. जाम थंडी. इथे आम्ही आईस्क्रीम खायला येतो. झाड्यानी स्पॉट दाखवलेला आहे. कोल्ड कॉफी तिथे. पण आता जशी थंडी परिस्थिती आहे ना, आम्ही कोल्ड कॉफी नाही पिऊ शकत. थंडीच्या आम्ही वॉफल खायला झालो. गरम वॉफल. पण आम्ही काहीतरी खायला चाललोय. आमचं फिक्स असतं. दर विकेंडला आम्ही कुठे ना कुठेतरी जातो खायला. विकेंड उद्या आहे. आमचा रोजचाच विकेंड आहे. आमचा रोज विकेंड आहे. उद्या पण जाऊ आम्ही कुठेतरी. आमचे बिडू भेटले. आमचे बिडू भेटले. हळू बिडू तो घाबरलेला आहे. माम हाय कर हाय तो कर बच्ची साले. शपथ पोरं ऐकायला तयार नाही. ब्रेक फेल आमच्या गाडीचे. आम्ही डॉक्टर आमच्या गाडीचे ब्रेक फेल आहे. सांगायचं विसरलो. आम्ही चाललोय कशा आम्हाला पण नाही माहिती. आम्ही पोहोचलोय. वॉफलचे दुकान तिथे दिसतंय. साल्या थांब ना जरा. झालं. जय बाप्पा की. थंडी एवढी आहे ना, माझ्या त्या हवेने थंडी फाटली रे. आम्ही आता मागवलाय वॉफल. सर्वांनी सेमच मागवलाय. बेल्जियम वॉफल मागवलाय. सर्वांनी सेम मागवलाय. कोणी कष्टात नाही घेतले मेन्यू वाचायला. मी मागवला. माझ्या पाठी आहे. मला पण आहे. कारण तो एकच वॉफलचा ज्यामध्ये बजेट परवडणारा होता आम्हाला. बाकीचे ओव्हर बजेट होता. म्हणजे घेऊ शकतात ओव्हर बजेट. पण कसं वाटतं की आता हे लोकांनी 100चा घेतला, मेकी चीजचा घेऊ. मग असं वाटणार अरे माझे एकट्याचे जास्त ना, तुम्ही नाही घेतला, पण 100चा घेणार. ते विचारणार मग कसं वाटतं. ही आयडिया चांगली आहे. ही आम्ही दर ठिकाणी वापरतो. आमचे पैसे वाचतात याने. आणि हे वॉफल आउटलेट आम्ही येतो इकडे. हे माहिती असतं सगळ्यांना. प्रमोशन व्हिडिओ बनतात. हे आमचं 2 किलोमीटर लांब आलो आम्ही लोक इथे येऊन आमचं काजू टेकडीचा सम्राट बोलायचं. 10% डिस्काउंट, 10% मोफत, 10% सवलत. 10% सवलत भेटणार. नाव घ्या काजू टेकडीचा सम्राट म्हणून. 10% मोफत. आता मागवलेलं आम्ही खाऊन पण झालंय. ऋषभचं पण झालंय. एक पीस उरलाय. पूर्ण बगचोदी चालू होती आमची, पण आता झालंय, संपलंय सगळं. ऋषभच्या डोळ्यात पाणी दिसतंय. काय होतं ऋषभ? मस्त आहे ना. ऋषभची गँगस्टर लाईफ कधी चालू. तुम्हाला वॉफल दाखवायचं. आम्ही पटकन जरा ऋषभच्या बदमाशीचा हे निघालेला. ऋषभची गँगस्टर डर नाही. निघालोय आता. वॉफल खाल्लाय, पार्सल पण घेतलंय. आणि काय द रायडर कोल्ड कोको काल खाल्लेला कोल्ड कोको. काल दाखवला पाहिजे तुम्हाला.
त्याच्या पाठी कोण बसणार आहे? जोरे. ही लेजेंडरी जोरे. जरा सांभाळून बघ आता, तू त्याला एवढं आठवण दिली, जोरात वगैरे चालेल. मशाल मशाल या मशाल. चटका दे चटका दे. कसं बसलं पडशील भाई आता. आपण याच्यावर बसल्यावर काढू. हे त्याला एक सीट दे. टाकते तोंडात. बस तुझा वॉफल धावायचा नाही तर. आता बघा मला बसायला जागाच नाही ते तुम्हाला वाटतंय ते कोण बसणार? बसणार तो बसणार. बस बस. आम्ही एवढ्यातच बसायचो आधी. आधी एक पुढे पण बसायचा, तुम्हीच असायचो. पुढे बसतो का? आधी पुढे पण बसायचे. FPV दाखव. साले बसून तरी दे. असं वाटतंय हा वाला रस्ता मी कधीच विसरणार नाही. आम्ही तिघच मी गाडी चालत होतो. डेडली ट्रिओ. डेडली टिओ भाई. डेडली गाडी पण होती. ती जागा एकदा दाखवूया. ती जागा खतरनाक जागा आहे. तिथे आम्ही ना डायरेक्ट वॅगनरला पप्पी दिली. बघा वॅगनर पण आहे. ती डेडली जागा कॉर्नर. तो बांबू दिसतोय तो तिकडे त्या बांबूच्या इथे आम्ही लोक पडलेलो तिघं झोपलेलो. थोड्याशा वाचलो, नाही तर आम्ही वॅगनरच्या आतच होतो. आम्हाला आठवला तो दिवस जेव्हा काळी रात्र. वॅगनर मध्ये. आज तशी पण काळी रात्र आहे. आपले भाई वारलेले आज. भाई वारले. दानिश भाई तू चला इथून की अपनी गाडी. दानिश भाई. आम्ही पण त्याचं ऐकून गाडी चालवतो, त्याचा पण ब्रेक फेल होता, आमचा पण ब्रेक फेल आहे. पण त्याच्या गाडीमध्ये तो ते तिघच जण होते वाटतं. आम्ही पण तिघच आहे. मुबारक हो. अलहमदुलिल्लाह. अलहमदुलिल्लाह. चित्रपट बघतात. सॉरी पाठ कट होणार. नाही कट होणार नाही. वॅगनर बघून जरा असा हा नवीन मॉडेल एकदम फालतू आहे. जुना मॉडेल कसा असं वाटायचं ओला घेतली. आम्ही जुन्या मॉडेलला टोकलेलो. हा म्हणून आम्हाला जुना मॉडेल आवडतो. आता घेणार. मी तर जवळ ड्रायव्हिंग सीटलाच बस जाणार होतो. प्रज्वलने त्या पीपी बघितलंय, डायरेक्ट जाऊन धडकलाय दरवाजाला. मी तिथे ठोकून परत पाठी आलो आणि रोडवर झोपून गेलो. आधी मला या लोकांनी उठवलं. गाड्याची ड्रायव्हिंग दिसेल. आम्ही ब्लॉगिंग खूप लेट चालू केली. आम्ही खरं तर ना वर्षभर अगोदर चालू केली पाहिजे होती. 1 वर्ष झाला आम्हाला. आता महाबलेश्वरला होतो आम्ही मागच्या वर्षी या टायमाला. तो तर मचोलीच असती महाबळेश्वरची. सेम डेटला होतो. सेम डेटला म्हणजे आता आम्ही जात होतो. सेम डेटला आयुष आणि सिद्धेशची गळा भेट करून शांततेमध्ये मित्र झालेले ते लोक. आयुष आणि सिद्धेशचा कोल्याप झालेला. आयुष आणि सिद्धेशचा कोल्याप झालेला. त्यामध्ये सिद्धेश क्षितिज मडियाची होती. क्षितिज मडियाच्या अंगात ज्या मस्ती आहे त्याच्यामुळे त्या दोघांचा कोलाप झालेला. आणि त्यामध्ये सिद्धेश नवीन इन्व्हाइट करत होता नानूला. हा टर्न पण एक लेजेंडरी आहे. या टर्नवर तर मी 2दा पडले. 2दा सेम गाडी सेम ड्रायव्हर. 2दा पडलो या टर्नवर मी. बिनकारण माझी काही चूक नसताना मला पडावं लागतं. पडायचं विचारायचं तर आम्हाला विचारा. एकदम चांगलं माहिती आहे. आमच्या म्हणणं असं कोणच नाही जो पडला ना आतापर्यंत. ह्याला सोडून हे हा डरपोक आहे. हायाबुसावर पडलाय. हा डरपोक आहे. हायाबुसावर नाही पडला. हायाबुसा मी कधी कधी बोलतोय शिकताना. तो ड्यूक वाला सीन कोणता पिक्चर आहे तो मैं तेरा हिरो आहे ना, वरुण धवन वाला सीन. तो ड्यूकचा तसा देख करत होता. एकदाच पडलं, त्यानंतर आयुष्यात कधी नाही पडलं. आम्ही हे मला बोलतोय 4-5 वेळा पडून झालेत. हा पडत नाही कारण हा रिस्कच नाही घेत. हा चालवतो एकदम सेफ. सर्वात सेफ चालवतो. अजिबात रिस्क घ्यायला बघत नाही. घरच्यांना बघा हे टाकतो मी क्लिप. सेफ चालवायची नाही असं म्हणतोय. म्हणजे एन्जॉयच नाही करत. हा नॉर्मल जातो, नॉर्मल येतो. आलोय आम्ही आता घरी. तसंच चालवायची गाडी. आम्ही महाबलेश्वरला येत होतो. आम्हाला बोलला की ऍक्सिडेंट झाले पटकन या. आम्ही 10 किलोमीटर पाठी गेलो ह्याच्यासाठी. ही गाडी दाखव. पाठी नाही, पुढं. ही लेजेंडरी गाडी. तुमच्या लोकात जर दम असेल ना, दम, तर ही फसिनो 100 cc ची
हिला घेऊन जाऊन येऊन दाखवा महाबळेश्वर मधून 114 114 सीसी 114 सीसी आता रिटायरमेंट झाली महाबळेश्वर नंतर. इकडे हिला शोपीस म्हणून ठेवलं आम्ही, विकणार ना हिला. घेऊन गेलेलो हिला. ही आमची गाडी आहे, महाबळेश्वर जाऊन आली आहे. राईड मारली आम्ही, पहिली राईड हिच्यावर मारली आहे. मुंबई टू महाबळेश्वर पहिली राईड अलिबाग होत. पहिली राईड आमची अलिबाग होती, पण महाबळेश्वर एकदम खास होती बाई. घाटांवर किक मारली हिला. घाटांवरती किक मारली आहे ती. ओजी झेवियर लेजंडरी, कोण त्याचं नाव काय, क्षितिज मडी आहे आणि ते आदित्य जोरे. सर्व्हिस केलेली, सर्व्हिस उतरली. आम्ही कॉन्ट्रो काढून सर्व्हिस केलेलं, कॉन्ट्रो काढून. पडलेला हिचा मालिक भिकार चोद आहे. येता येता हा पडलेला येता येता हा पडलेला आणि स्लिप मारलेली अंधारामध्ये. ह्याला रस्त्यात दिसत नाही कधी पण. एवढे मोठे डोळ्याचा काय फायदाच नाही ह्याच्या. हा जेव्हा पडला पूर्ण डोळ्याची साईज दाखव, डोळ्याची साईज बघा, तरी याचा काय फायदा नाही. स्कूटी पडलीच कशी याच्याकडून. अरे मी ना मास्टर येतो पूर्ण ट्रिप भाई येता येता हसत होतो माहितीये. हे पडलेला तो जोरे पडला, बोलते मला पाय खेच. जोरे बिचारा 3 वेळा पडला त्या ट्रिप मध्ये. तो बच्चाला शिवी घालते. जाड्याची कृपा, थँक्यू जाड्या. एकदा जाड्याने पाडलं, एकदा एकदा मी घाटावर. पाडलं, एकदा स्वतःहून पडलाय. स्वतःहून पडला, पाण्यावर सरकून पडला. पट्टा घेऊन नाचत होता. विलामध्ये नाचत होता तो. आला धावत धावत लावलेला. आला धावत पडला, समजलंच नाही त्याला. आणि परत गेला रूम मध्ये. परत गेला आणि परत आला, मग बोलतो की लागला आम्हाला. त्याला 5 मिनिटांनंतर समजलं की तो पडलाय. मग तो येऊन आम्हाला बोलतोय बच्चा मला लागलं रे. ह्याच्यामुळे खूप लपडे होतात आमच्यामध्ये, तरी आम्ही याला घेऊन फिरतो. ह्याच्यातमुळे लपडे होतात. हा जेव्हा पळतो तेव्हा पण काहीतरी घाण सीन होतो. पनोती. हा पनोती आहे. तुझं आधी किती फिरला ते सांग. तुझं वय सांग आणि तू ट्रिप सांग फक्त. तू पण बोल, चॅलेंज आहे मला, तुम्ही माझ्या वयामध्ये एवढं ट्रिप फिरून दाखवा बाईक वरती. काय ना रे छोटा UK07 तर फिरतो ना. महाबळेश्वर, पालघर, महाबळेश्वर, पालघर, वाईल, 2दा लोणावळा. रायगडला ना आलेला. लोणावळा जेव्हा पण आलोय, लोणावळ्याला. जेव्हा पण जाड्याच्या पाठी बसलोय पडलोय. आणि म्हणजे जाड्या पनोती आहे की नाही. जाड्या पण पनोतीये. आणि ती गाडी, ही गाडी भाई लेजेंडरी गाडी. ही गाडी तर बघा, 220 सर्वात पनोती गाडी आहे. याचा ड्रायव्हर पण पनोती आहे. आजचा व्लॉग झालेला आहे. आजचा व्लॉग पूर्ण टाइमपास होता. आम्हाला काय कशी वाटली स्टोरी तुम्हाला? टाइम. 21 डिसेंबर. आमचा दिवस असाच जातो आमचा. आज तुम्हाला मी दाखवलं आमचं डेली मध्ये काय जातं. तुम्हाला आवडलं असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असे ब्लॉग अजून पाहिजे असेल असे व्लॉग पाहिजे असेल तर कमेंट करा भाई. आम्ही रोज टाकतो व्लॉग आमच्या आयुष्यामध्ये. आमच्या आयुष्यात भाई रोज ऍडव्हेंचर होतं, रोज ऍडव्हेंचर. रोज तुम्हाला काय ना काहीतरी कंटेंट बघायला भेटेल. रोज आम्हाला कमेंट करा आणि सांगा. छोट्या पोरांची लपडी आमच्या होती. लाईफ मध्ये खूप बकचोदी आहे. खूप बघचोदी. आम्हाला कंटेंटची कमी नाही. तुम्ही सांगा तर बघतो तुम्हाला कोणता कंटेंट पाहिजे. माणसं बोलली की कंटेंट आहे आमच्याकडे. आम्ही तुम्ही आमचा पूर्ण ग्रुप बघितलाच नाही अजून. आमचा पूर्ण ग्रुप तर बघा. आमचा ग्रुप खूप पसरलेला आहे. पसरलेला ग्रुप आहे. ठाण्यापर्यंत पोहोचे आमच्या ग्रुपची. कालव्यापर्यंत, कालव्याच्या खाडीपर्यंत पोहोचे. एक जालनाला जाऊन बसलाय. जालनावाल्याशी vlog end ब्लॉग एंड. जालनावाला बीओजी जालनावाल्याचं आम्ही काय बोलत नाही. आम्ही जालनाचा विषय निघाला, आम्ही ब्लॉग संपवतो. जालनावाल्याशी आमचा काय संबंध नाही. आमचा काय संबंध नाही कोण बघत असेल तर.